आईसारखं आई इतकं आईलाच जमतं हे असं का म्हणतात ना, हे मला आता स्वतः आई झाल्यावरती समजते. कारण माझ्या ह्या आईपणाच्या प्रवासामध्ये ना माझी स्वतःची आई माझ्यासोबत आहे. त्यामुळे ना सगळ्यात पहिल्यांदा मदर्स डेच्या तिलाच शुभेच्छा मी देते. कारण आता आमच्यासोबतच आहे ना ती ह्या बाळाची सुद्धा आई झालेली आहे आणि परत एकदा तिला आमचं बालपण त्याच्यामध्ये अनुभवता येते. आणि हो, त्याचसोबत तुम्हाला सर्वांना सुद्धा मदर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. आज बऱ्याच दिवसातून शेक घेत होते, कारण सी सेक्शन झाल्यामुळे ना मला शेक घेता येत नव्हता सुरुवातीला काही दिवस तरी. त्यामुळे आता मी शेक घ्यायला सुरुवात केली आहे आणि उन्हाळा असल्यामुळे जास्त मी घेतच नाही. असो, आज बाळाला औषधं देताना मात्र मांडीवरतीच बसवून देत होते, कारण तुम्हा सगळ्यांच्या कमेंट्स मी वाचतही असते आणि मला त्यातून भरपूर काय काय शिकायला सुद्धा मिळतं. त्यामुळे ना मला काही चुकत असेल ना तर तुम्ही सांगू शकता. त्यानंतर आज बेबीसाठी हे मम्मीनी पार्सल मागवलं होतं. बाळाला टमी टाइम देण्यासाठी तर हे एकदम बेस्ट आहे, पण मी त्याला आत्ताच हे सगळं यूज करणार नाहीये, कारण तो अजून खूप लहान आहे. जेव्हा तो स्वतःहून पालता पडायला लागेल ना त्यावेळेला मी हे यूज करणार आहे. तोपर्यंत म्हणलं आपण स्वतः तरी एखादा ट्रायल घेऊन बघावा. प्रोडक्ट खरंच छान आहे. त्यानंतर मला ह्या ज्या गोळ्या दिल्यात ना ह्या पाण्यामध्ये टाकून घ्यायच्या असतात, पण मला त्या अजिबात आवडत नाहीत. मुळात मला गोळ्याच घ्यायला आवडत नाहीत, पण तरीही आपल्या रिकव्हरीसाठी ते घ्यावाच लागतात. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.